चला किरणजी चव्हाण, तुम्हाला वेळोवेळी नक्कीच सूचना द्यावी लागते. तुम्ही नक्कीच जरासं सहकार्य करा प्लीज. वारंवार सूचना करून सुद्धा जर असं होत असेल, आणि नक्कीच जावेद भाई सगळ्यांची नक्कीच ब्लेसिंग. 68 टी शर्ट वाचलेत. 68 टी शर्ट वाटलेत यावर्षी, तरी कमी केले, 10 टी शर्ट कमी केले. कुणाल शेवाळे, काय डिसिजन आहे आपला? बॉलिंग लगेच लगेच बॉलिंग लाव. क्षेत्ररक्षक 2 मिनिटाच्या आत नाही गेले तर 2 धावांची पेनल्टी देऊ. 2 मिनिटात जर खेळाडू नाही गेले, 12वा खेळाडू आला नाही तर 2 धावांची पेनल्टी नक्कीच दिली जाईल. चला विनर विनर असा हा सामना नक्कीच. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू, दोन्ही संघांचे 12वा खेळाडू आणि 13वा खेळाडू दोन्ही संघाचं पाणी घेऊन तयार राहायचं आहे. जेव्हा ग्राउंडमधून नक्कीच आवाज येईल त्यावेळेस आपण पाणी घेऊन 13वा खेळाडू नक्कीच तयार राहायचं आहे. अनिकेत या, अनिकेत अनिकेत इथं ठेव. बरं झालं. चला सौरभ हजारे, किरण चव्हाण प्लीज थोडंसं सहकार्य करा. तुम्हाला 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळायच्या आहेत. तर नक्कीच 5 षटकांचा हा सामना राहील. चला पंचांना सुद्धा विनंती असेल. टॉस जिंकला GRV संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आपण वळतोय पुन्हा एकदा ओव्हर टू माझे मित्र श्रीयोग म्हणजेच गुड्डा गायकवाड यांच्याकडे. बॅटर पाठवा आतमध्ये. कोण कोण? प्रशांत जोशी, आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. खऱ्या अर्थाने आज 14 फेब्रुवारी आहे, परंतु ब्लॅक डे आहे. खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे असला तरी काय झालं, परंतु आज आपले वीर पुलवामा अटॅकमध्ये शहीद झाले, त्यांच्यासाठी 2 शब्द बोलतो. 14 तारीख थी उस दिन, फरवरी का महीना था, किसको प्यार मिला था अपना, किसी ने सजना होया था, किसी के घर में खुशियाँ थी, किसी के घर में रोना था, पर जो किस्मत में था प्यारे वो तो होकर रहना था. कब आएगा वो बेटा मेरा, कब साजन मेरा लौटेगा, इंतजार में वो बैठे रहेगी, कभी कभी याद करके अब भी उन रोती होगी, गले लगे के उस तस्वीर को बात दिल को कहती होगी. जब तू जंग में लड़ता था तब दिल मेरा भी धड़कता था, मैंने दिल को कस के पकड़ता पर तू जिंदगी के सफल में फसल गया था. व्हॅलेंटाईन का दिन था और ब्लॅक डे में बदल गया था. आज आपले सर्व वीर
काश्मीर पुलवामा अटॅकमध्ये 14 फेब्रुवारीला शहीद झाले त्यांच्यासाठी नक्कीच मी हे शब्द बोललोय. भारत माता की. चला बॅटर पाठवायचे मैदानामध्ये. बघा आम्ही टायमर लावलाय. विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचंय. त्यामुळे विनंती आहे थोडं स्पीडअप करा. भरपूर चांगली मॅच झाली होती. खऱ्या अर्थाने 5 ओव्हरची मॅच असणार आहे. याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. जिच्या कुशीत हे देखणं स्वराज्य निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सात्यात उतरवले ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या अंगावर पेळलं ते शंभू महाराज. प्रथम या तिन्ही महापुरुषांना मी मानाचा मुजरा करतो व तुम्हा सर्वांचंच हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो व घेऊन चलतो जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावर जिथे चालू असलेला सामना विनर वर्सेस विनर. एका बाजूने टीम खेळतीये GRB 11 वर्सेस GI 11. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय. टायमर इथे स्टार्ट झालाय. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वेगाचा बादशाह राकेश चिंद्रा येतोय परंतु समोर अखिल महाडकर. GI 11 संघाचा ऑनर अर्थातच जावेद सरांनी देखील सांगितलं होतं की जोपर्यंत अखिल महाडकर क्रिकेट खेळेल ना तोपर्यंत माझ्या टीमचा कॅप्टन अखिल महाडकर असेल. यावेळेस चांगला फटका. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत केलंय. वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार. चौकार. पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि मग पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस कट केलाय. आणखीन एक चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमा रेषा पार. चौकार. अफलातून बॅटिंग यावेळेस सुरू केली. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण केलंय. जिथे जर पाहिलं ना राकेश गोलंदाजी मार्कवर आले आणि त्यांच्यावरती आक्रमण चढवलंय. मी आत्ताच उल्लेख केलं होतं की जावेद पठाण सर आपण म्हणाला होतात की जोपर्यंत अखिल महाडकर क्रिकेट खेळेल ना तोपर्यंत माझ्या टीमचा कॅप्टन अखिलच असेल. हे शब्द मी अजून लक्षात ठेवलेत आणि बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर गोलंदाजाने देखील कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळाला आणि मग 5 ओव्हरची मॅच असताना 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 शतकं इथे कंप्लीट करायचे आहेत. याची देखील नोंद घ्यायची आहे. ओ हो हो हो. आणखीन एक बॅकफुटला जाऊन पंच केलाय. आणखीन एक चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय डीप कव्हर मध्ये. आणखीन एक चौकार. तिसरा चौकार आलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज अखिल महाडकर. अखिल साठी टाळ्या वाजणार का? अफलातून बॅटिंग करतोय. 3 चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. टीम ऑनर जावेद पठाण साहेबांकडून. ओ हो हो हो. दांडी 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 गुल. टिट फॉर टॅट. जशास तसा प्रत्युत्तर दिलाय. पहिले 3 चेंडू तुझे होते परंतु आता मात्र मी देखील हार मानणार नाहीये हे सांगतोय गोलंदाज. फलंदाज बाद. AB न्यू बॅटर मैदानामध्ये गौरव मात्रे येतोय. खऱ्या अर्थाने मागच्या मॅचचा हिरो AB. भरपूर चांगली बॅटिंग केली होती गौने देखील आणि मग गौरव म्हटल्यानंतर AB डिव्हिलियर्सचा भरपूर मोठा फॅन आहे आणि गौरव मात्रे एक चर्चेतलं नाव आहे. पूर्ण सुधागड नव्हे तर रायगडमध्ये ड्रोन शूट किंबहुना प्री वेडिंग भरपूर शूट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने
पडद्यामागचे कलाकार आहेत. आमचा श्रीयोग देशमुख असेल, करण कदम असेल, गौरव म्हात्रे असतील. अगदी व्हिडिओ एडिटिंगच्या क्षेत्रामध्ये भरपूर चांगली कामगिरी आज त्यांनी केली आहे. आणि मग प्रत्येक खेळाडूचा क्षणचित्र टिपणे आणि मग त्यांना प्लॅटफॉर्म देणं, त्यांचे व्हिडिओ एडिटिंग करणे, सर्वात जबाबदारी त्यांनी घेतली आहे. आणि मग उत्तम दर्जाचे काम त्यांनी केलं आहे. टायमर आपण लावलं, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. विकेट आल्यानंतर डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला गौरव म्हात्रे. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. शतक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या शतकाखेर बिन एक बाद 12 धावा पाहायला मिळाल्या. जिथे राकेश गोलंदाजी वर्कवर आले, पहिलं शतक पाहायला मिळालं. पहिल्या शतकाखेर 3 चौकार देखील पाहायला मिळाले, विकेट देखील मिळाली. आणि मग गौरव म्हात्रे थोडंसं संघर्ष करताना पाहायला मिळालेत, जिथे प्रशांत जोशी आणि गौरव म्हात्रे ची जोडी मैदानामध्ये आहे. आणि मग त्यांना थांबवण्यासाठी नवीन ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज देणार हे देखील पाहायचं आहे. जिथे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं शतक सुनील बोनकर येतोय. भरपूर चांगली लाईनअप आहे. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. विवेक खंडागळेला आपण पाहतोय, साबी आहे, त्यानंतर अमन अत्तार आहे, जरूल देखील भरपूर चांगली बॅटिंग करतो. माझा मित्र बाळा ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये या टीम मध्ये खेळतोय. आणि त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग टीम निवडली आहे. सार्थकला नक्कीच कौतुक करेल. सार्थक भोईरने भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. 12 धावा डिपेंड केल्या होत्या. अक्कू सारख्या फलंदाजाची विकेट घेतली आणि मग सामना आपल्या बाजूने झुकवला. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळाली होती. परंतु या मॅच मध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. आणि मग नव्याने सुरुवात करत असताना काय घडणार हे देखील पाहायचं आहे. आलेल्या सर्व तमाम रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा घेऊन चलतो जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावर, जिथे शतक क्रमांक दुसरं सुनील बोनकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस पूल केलाय, वा अफलातून फटका, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. प्रशांत जोशी यासाठी तर ओळखला जातो ना खेळाडू. अफलातून फटका, शॉर्ट बॉल भेटला, वेट ऑन वॉच. आणि तदनंतर मात्र अगदी काऊ कॉर्नरच्या वरतून एक लांबच लांब तडाखा पाहायला मिळाला. षटकार येतोय. 6 धावांनी धावफलक पुन्हा पुढे जाईल. यावेळेस लोअर फुल टॉस गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक अनिकेत तिथे होते, धाव मात्र येत नाहीये. भरपूर चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण खेळाडू पाहू शकाल. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक, त्यानंतर लॉंग ऑफला कुणाल शेवाळे. यावेळेस पुन्हा एकदा पूल केलाय, पॉवरफुल पाहायला मिळाला. ताकद, नजाकत, सौंदर्य सर्व काही पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. आणखी एक चेंडू सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. खऱ्या अर्थाने आमच्या पंचांचं देखील मी तेवढाच कौतुक करेल. रायगड असोसिएशन क्रिकेटचे हे पंच खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर उन्हामध्ये मेहनत घेतली. असे आमचे पंच ओमकार गुरव सर असतील, मस्जिद सांगळे सर असतील, सागर मोहिते सर देखील आपण पाहतोय. भरपूर चांगली कामगिरी आज त्यांच्यामधून पाहायला मिळाले. गेले कालचा दिवस असेल, आजचा दिवस असेल, उत्तम दर्जाची कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांनी देखील केली. त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय, जिथे क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगाने. सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगल बरोबर धाव फलक 1 ने पुढे जाईल. एक बाद 25 या आकड्यावर. मी उल्लेख करत होतो आमचे एफएक्ट स्पोर्ट लाईव्ह कॅमेरामॅन यश आणि अजिंक्य, त्याचबरोबर आमचे साथी देवेंद्र सर, तुमचं देखील कौतुक आहे. यावेळेस पुन्हा एकदा आव न देखा ताव, सीधा सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक षटकार. भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला एबीच्या बॅट मधून. स्ट्रॉंग आणि 31 धावा धावफलकार लागले. जर पाहिलं तर एबी थांबायचं नावच घेत नाहीये. सन्माननीय दिनजी शेवाळे साहेब, आपल्यास विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. जावेद सर, आपल्याला विनंती असेल की आपण दिनेश शेवाळे सर, आपल्यास विनंती आहे की आपण यायचंय. षटकार आला. षटकाराबरोबर धावफलक 31 या आकड्यावर पाहायला मिळाला. गौरव म्हात्रे थांबायचं नाव घेत नाहीये. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाले. एका बाजूने प्रशांत आहे. यावेळेस फटका फसला, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करेल का? कॅच ड्रॉप. सेकंड साठी कॉल. सेकंड देखील कंप्लीट केली जाते.
सुरेख रनिंग विकेट पाहायला मिळालं दोन्ही बॅटरच्या मधोमध. शतक क्रमांक दुसरं इथे संपलंय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर भरपूर धावा खर्च केल्या गेल्या, तब्बल 21 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. थोडंसं मागणं शतक पाहायला मिळालं. त्याचबरोबर सन्माननीय रिजवानजी सांगले साहेब, तुमचं देखील इथे आगमन झालं. तुमचं देखील सर स्वागत आहे. आणि आमचे आदरणीय आमचे मित्र संदेशजी सोनकर साहेब, आपलं देखील कौतुक करतो, आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण की खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये तुम्ही मला भरपूर महिन्यात मदत केलीत. मला अजूनही आठवतोय की जेव्हा आपण असोसिएशनच्या मॅचेस खेळायचो, तुम्ही अँकरिंग करायच्यात, मला संधी द्यायच्यात, आणि मग आज मला कुठेतरी छोटं मोठं एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यात तुमचा देखील मोहाचा वाटा आहे. त्यामुळे तुमचं देखील मी आभार करेन. उळ्या मैदानाकडे जिथे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाखेर पाहता पाहता धावफलकर धावा लागल्या अद्याप 33 धावा. मग अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. मग 18 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारणार, कुठपर्यंत धावा येणार हे देखील पाहायचंय मैदानामध्ये. जिथे शतक क्रमांक तिसरा घेऊन आलाय, वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं शतक. वेगाचा बादशाह राकेश उर्फ चिंद्रा गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं होतं आणि मग यावेळेस निर्धाव चेंडू होतोय. भरपूर वेळानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळाला, जिथे टीम खेळते GI11 जावेद पठाण टीमचे ऑनर, आणि दुसऱ्या बाजूने GRV11 विशाल सिंग टीम ऑनर. भरपूर चांगले टीम आहेत, दोन्ही टीम एक एक मॅच जिंकलेत. परंतु काय घडलं, बॅटची आतली कडा, यष्टांचा बेत, फलंदाज धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. धाव फळक 2 बाद 33 लॉट्स ऑफ 2 विकेट. विवेक खंडागले रायगड पोलीस मैदानामध्ये लांबच लांब षटकार मारण्याचा विक्रम कुणाच्या नावावर असेल ना तर मग हा असा खेळाडू आहे. सर्वाधिक लांब षटकार मारण्याचा कारनामा या खेळाडूने केलाय. तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय, अर्थातच रायगड पोलीस विवेक खंडागळे. उळ्या मैदानाकडे जिथे राकेशने पहिला चेंडू निर्धाव टाकला, नंतर मात्र विकेट घेतली आहे. म्हणजे या ओव्हरमधील अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मग समोर एक उंच पुरा असा खेळाडू रायगड पोलीस विवेक खंडागलेला आपण पाहतोय. या मॅचचा आनंद घेताना निलेश नाईक सर देखील भरपूर आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने मला अजूनही आठवतोय 2019 मध्ये मला संधी दिली आणि मग तिथपासून मला एक स्पर्धा मिळाल्या. तुमचं देखील मी आभार व्यक्त करेल. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती विनीत जोशीला मानवंदना देणारा फटका, 6 धावांसाठी षटकार. अगदी आमचे चषकच वाजले जावेद पठाण सर, अगदी चषक वाजलाय. नक्कीच विवेकचं देखील लक्ष चषकवरच आहे. शॉर्ट बॉल यावेळेस पुल केलाय आपण, पुल अलॉंग द कार्पेट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने सिंगल घेतली जाते. या सिंगल बरोबर धाव फलक 1 पुढे जाईल 40 या आकड्यावर. आणि एका बाजूने आमचा विनू गाडी गायकवाड आमच्या स्क्रीनवर दिसतोय, कारण की खऱ्या अर्थाने विनू अगदी सिद्धेश जंतचे राईट हँड आहेत आणि मग लेफ्ट हँड इच्छू असेल माझ्या म्हणण्याप्रमाणे. कारण की दोघे असे खेळाडू आहेत की मौना दोघे असे त्याचे मित्र आहेत. भरपूर मेहनत दोघांनी देखील घेतली आहे सिद्धेश जंतच्या कांद्याला कांदा लावून. आता मात्र AB स्ट्रायकिंग एंडला आहे गौरव मात्रे. हो 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 हो, यावेळेस फ्लिक केलाय चेंडू हवेमध्ये. कुणाल शेवाळे चेंडू खाली, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच टिपतोय, फलंदाज बाद. गौरव मात्र तंबूच्या आसरा परतलाय. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. फटका चांगला होता, पाहू शकाल स्क्रीनवर. अगदी एफेक्ट स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी भरपूर चांगली क्लिअरिटी क्वालिटी पाहायला मिळते. आमचे कॅमेरामॅन यश असेल, त्याचबरोबर अजिंक्य असेल, भरपूर मेहनत ते देखील घेत आहेत. खऱ्या अर्थाने अगदी उन्हामध्ये 2 दिवस राहून देखील भरपूर चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि घर बसल्या जे प्रेक्षक लाईव्ह मॅच पाहतायत, तुमचं देखील मी स्वागत करतो. या स्पर्धेनिमित्ताने आपण पाहतोय पाली प्रीमियर लीग
श्री नामदेव नाना दंत व पार्वती नामदेव दंत यांच्या स्मरणार्थ पाली प्रीमियर लीग 2026 पर्व 14व खऱ्या अर्थाने 2011-2012 या स्पर्धेची सुरुवात झाली होती. आणि मग पाली पॅकर्सने सुरुवात केली होती PPLचं. तदनंतर मात्र LPL देखील आपण पाहिली होती. आणि मग आता ती जबाबदारी सिद्धेश दंत अँड टीम कंपनीने घेतली. आणि मग एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम कोणी केलं असेल तर सिद्धेश दंत अँड टीम कंपनीने केलं आहे. पाली असोसिएशन क्रिकेटच्या सर्वच खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याची स्पर्धा पाली प्रीमियर लीग आपल्या भेटीला आली आहे. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. चांगला चेंडू शरीरापासून दूर, परंतु पंच कळवताय षटक क्रमांक 3 संपला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटका अखेर धाव फलकावर धावा लागल्या. 3 बाद 40 धावा. कमबॅक होताना पाहायला मिळालंय, कारण की मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील 19 धावा आल्यात. म्हणजे हे षटक देखील भरपूर चांगलं राहिलंय GI11 साठी, परंतु विकेट देखील गेल्यात ना. फोर्टी 40 आला. 40. कालच्या दिवसामध्ये अमित शिंदेचा देखील आपण आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ पाली भोयाली. भरपूर एक गोड आवाज. आणि मग सूत्रसंचालनाच्या भूमिकेमध्ये देखील एक उंच भरारी अमितने देखील घेतलं. त्याला देखील माझ्याकडून शुभेच्छा असतील. एक गुणी खेळाडू आहे, गुणी मुलगा आहे. आणि मग भरपूर मेहनत घेतो. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. उड्या मैदानाकडे जिथे षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून 4थं षटक मोबिन पानसरे. मोबिन पानसरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. समोर विवेक खंडागळेला आपण पाहतोय. रायगड पोलीस आहे आणि रायगड पोलीसच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. पहिला चेंडू फेस करत असताना अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा एक मोठा फटका आला होता. ओहो, यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू, प्रतिउत्तर नव्हतं. बॅट फिरली होती आणि मग सरळ विकेट किपर अण्णा हजारे यांच्याकडे चेंडू जातोय. आणि मग डॉट बॉल पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये रॅकेटचं कौतुक करेल, फक्त 7 धावा खर्च केल्या. कमबॅक करून दिलं होतं आपल्या टीमला. यावेळेस फटका फसला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. विवेक खंडागळे मॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का बसलाय. सुनील बोनकर तिथे होते पॉइंट क्षेत्रामध्ये, आपण पाहू शकाल. बॅकफुटला जाऊन कट केला होता. अगदी पॉइंटला क्षेत्ररक्षक सुनील बोनकर कोणती चुकी करत नाहीये. टिपतोय कॅच. फलंदाज विवेक खंडागळे बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र ज्या खेळाडूची चर्चा होत होती आमच्या डगआउट मध्ये, सिद्धेश दंत देखील आम्हाला सांगत होते की हा असा खेळाडू आहे, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपलं स्थान त्यांनी निर्माण केलंय. आणि मैदानामध्ये कोण गेलाय तर बाळा गेलाय. सूरज शिंदे मैदानामध्ये उर्फ बाला. गेले काही दिवस बाळा प्रॅक्टिस करताना मी पाहतोय. रिव्हर्स शॉट भरपूर चांगले स्ट्रॉंग खेळतो. आणि मग त्याच्याकडे गोलंदाजीचा नजर देखील भरपूर आहे. वेगवेगळे चेंडू टाकण्याची ताकद त्याच्याकडे आहे. परंतु समोर जर पाहिलं ना, मोबिन पानसरेला आपण पाहतोय, ज्याने एक विकेट जरी घेतली आहे, एकही रन अजून खर्च केलेला नाही आहे. तिथे स्लॉगिंग ओव्हरला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. बॅट फिरली आहे. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये जर पाहिलं ना तर या चेंडूमध्ये गती थोडीशी कमी होती. आणि मग फिंगर रोल केले होते. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. आणि मग आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सिद्धेश सर, कालच्या दिवसामध्ये आपण एकही मेडन ओव्हर पाहिली नाहीये, आज देखील पाहिली नाहीये, परंतु ही मेडन ओव्हर होईल का? सलगचा 4था चेंडू निर्धाव आहे.
मेडन ओव्हर पाहायला मिळेल का या स्पर्धेतील? अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभं राहिलाय. 4 सलगचे निर्धाव चेंडू मोबिन पानसरेने टाकलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 40 वर स्थिर आहे. पहा ना, 40 धाव फळकावर धावा आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 फलंदाज देखील बाद झालेत. मग 4 आकडा भरपूर चांगला आहे की काय? माझा वाढदिवस देखील 4 तारखेलाच आहे. हो हो हो, 5वा चेंडू यावेळेस डॉट होतं, म्हणजेच काय बॅटची आतली कडा. विकेट किपर कोणती चुकी करत नाहीये. धक्का क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर. स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर होईल का? 5 डॉट बॉल आलेत, 2 विकेट मिळवल्यात. मग शेवटचा चेंडू आहे. अनेक प्रश्नचिन्ह मनामध्ये आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये सुजल गायकवाड मैदानामध्ये इंटर झालेत. धावा हव्या होत्या जर पाहिलं तर. ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये 73 धावांचा लक्ष केला होता, त्या फलंदाजाला थोडंसं थांबून ठेवलंय. अर्थातच 40 या धावसंख्येवर शेवटचा बॉल आहे या शतकातील. ओ हो हो, पहिली मेडन ओव्हर. टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर +2 विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 बाद 40 धावा धाव फलकार लागलेत. सन्माननीय किरणजी चव्हाण साहेब यांच्याकडून गोलंदाज मोबिन पानसरेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे मेडन शतकसाठी. 500 का? ठीक आहे, चालेल. चला फास्ट घ्या. यानंतर कुठे कार्तिक 11 सिद्धेश्वर संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर प्रिशा 11 बुरमाई संघाचा कॅप्टन. दोन्ही संघनायकाला विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लुझर वर्सेस लुझर सामना होणार आहे, त्यामुळे लगेच विनंती आहे आपण यायचंय. चला स्पीडअप घ्या. शेवटच्या शतक आहे. स्लॉगिंग ओव्हर जहेरुल स्टॅकिंग एंडला. आणि मग गोलंदाजी मार्कवर अनिकेत साकारले येतोय. 40 धावा धाव फलकार लागल्या. शेवटच्या शतक आहे. पहिलाच बॉल फिरवलाय. नॅचरल लेग ब्रेक. टप्पा पडतोय ना पडतोय. सरळ वळण घेतोय. विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिक साठी जर विकेट हॅट्रिक घेतली गोलंदाज अनिकेत साकारलेले तर सिद्धेश जनता यांच्याकडून कॅश प्राइज 3000 रुपयाचा आहे. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतोय आणि पहिली विकेट तर घेतली आहे. आणि जर मेडन ओव्हर जरी टाकली तरी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे सिद्धेश जनता यांच्याकडून. अमर न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय. मग आता संघ अडचणीमध्ये आहे, तर बघ संघाला अडचणीतून काढावं लागेल मित्रा. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. आज आपल्या संघ मालकासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल. जावेद पठाण एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम ऑनर विशाल सिंग आहेत. संघ अडचणीमध्ये आहे J11. या अडचणीतून बाहेर काढावं लागेल फलंदाजाला. एका मागोमाग फलंदाज बाद झालेत, परंतु गोलंदाजी मार्कर अनिकेतला आपण पाहतोय. आडव्या बॅटने आपण पूल केला. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी चांगली होती, परंतु यावेळेस पंचांचा बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर. 1+ विकेट. इम्पॅक्टचा वापर केलाय.
इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जात आहे. जर बॅटरने 3 सलग 6 लावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फलंदाजीसाठी कोण चाललाय तर न्यू बॅटर अमन अतार. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. षटकाराचा बादशाह आहे. जर पाहिलं ना 9 चेंडू नंतर सिंगल आली आहे प्लस विकेट देखील आली आहे. इम्पॅक्टचा वापर केलाय. इम्पॅक्ट प्लेयर गौरव मात्रे एबीच्या बदल्यामध्ये यावेळेस इम्पॅक्ट प्लेयर आपण पाहतोय अमनला षटकाराचा बादशाह आहे आणि मग षटकार लगावे लागतील. एक्केचाळीस धाव फलकार लागले आहेत. 40 धावांवरती धावफलक थांबलं होतं. जवळपास 9 चेंडू नंतर एक धाव ऍड झाली आहे. माझा गुणलेखक मित्र सौरभ मला कळवतोय. शॉर्ट बॉल होता परंतु यावेळेस थोडासा हलवार गतीने आला होता आणि मग त्यामुळे सिंगल जरूर येते. पंच कळवतायत बॅट कट आहे. तर मग ही पंचांची भूमिका कशा पद्धतीने पार पडली पाहिजे. आमचे उत्तम दर्जाचे पंच आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने वारंवार मी त्यांचं कौतुक करतो कारण की खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका म्हणजे काय असते ती दाखवली यावेळेस. लोअर फुल टॉस सरळ बॅटने क्षेत्ररक्षक कुणाल शेवाळे वाह भरपूर चांगली फिल्डिंग केली आहे. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि तोपर्यंत फेकी होईल. 2 धावा पळून काढल्या. धावफलक 2 ने पुढे जाईल. 44 लॉट्स ऑफ 7 विकेट. 44 वर 7. नक्कीच पुण्यावरून खेळाडू आलाय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करू शकले नाहीयेत आणि तोपर्यंत फेकी होईल. दुसरी धाव पूर्ण केली आहे. दुसरी साठी पलटलेत परंतु शतक क्रमांक संपलं ना 5वं संपलं. 5 षटकाखेर धाव फलकावर धावा लागल्या. 1 शॉट दिली आहे म्हणजे ही एकच धाव असेल. 45 धावा धाव फलकार लागल्या. येणारे 30 बॉल आणि मग 46 ची गरज आहे. टॉस साठी यायचं. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी लगेच यायचं. आम्ही थांबतोय आणि मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. व्हॉइस ऑफ सुधागड निलेश नाईक सरांचा एक आवाज आपण ऐकणार आहोत. यस थँक्यू. हॅलो, इथे मात्र बॅनरच्या बाजूला जी गाडी लावलेली आहे ती कृपया बाईक आहे ती कृपया बाजूला करा म्हणजे जेणेकरून आम्हाला स्कूटी आहे ती बाजूला करा. चला. हॅलो 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 आवाज नाही पाडलेसला. हॅलो सचिन चांदोरकर. हॅलो हॅलो आवाज येतोय रे. वायरलेसचा आवाज वाढव ना. अच्छा वायरलेसचा आवाज वाढव. हॅलो 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 हॅलो. चला. प्रिशा 11 बुरमाळी वर्सेस कार्तिक 11 सिद्धेश्वर. दोन्ही संघाचे कंडर. प्रिशा 11 चा कर्णधार विनीत जोशी आलाय. साहिल शेवाळे आपण यायचंय. तर टॉस आपण नक्कीच करणार आहोत. महेश मामा या तुमच्या हस्ते टॉस करू. आज सफाई मोहीम त्यांनी पूर्ण हातात घेतले महेश मामा. तत्पूर्वी आपण टॉस करण्यापूर्वी नक्कीच विनीत यांच्याकडे वळू. विनीत पहिला सामना 2 बॉल 3 ची मॅच. हातात मॅच होती.
हातातली मॅच गमावली. आता जर हारलात तर स्पर्धेतून बाहेर जाल, तर नक्कीच काय मनात विचार असतील आणि काय रणनीती असेल? पहिली मॅच जवळ येऊन आम्ही हारलो. चालते, क्रिकेटमध्ये हारजीत असते. आता दुसरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. सेम क्वेश्चन साहिल तुमच्यासाठी सुद्धा. तुमचा परफॉर्मन्स 5 ओव्हर तुम्ही ग्राउंडवरती होते, 5 ओव्हर असून सुद्धा तुम्हाला धावा तेवढ्या करता नाही आली, तर ह्या मॅच मध्ये नक्कीच काय तुमच्याकडून नक्कीच हे असेल? बॅटिंगकडे आम्हाला लक्ष द्यायला लागेल चांगलंच. बॉलिंग तर आमची चांगलीच आहे, बॅटिंगसाठी आम्हाला मेहनत घ्यायला लागेल. नक्कीच तत्पूर्वी महेश मामांकडून टॉस करू, त्यानंतर महेश मामांची सुद्धा बाईट घेऊ. हेड टेल. टेल. टेल इज अ कॉल, हेड इज अ कॉल अँड टेल. विनीत जोशी टॉस विन आणि काय घेणार? पहिले तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. नक्कीच गोलंदाजी. आता मात्र पिच तापलंय. कालच्या दिवसामध्ये आपण पहिले 4 ओव्हर मध्ये 80 धावा होतो, त्या कितपत धावांमध्ये साहिल शेवाळ्याला रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 50, 4 ओव्हरच्या षटकांमध्ये 50 धाव, 5 ओव्हरच्या षटकांमध्ये 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट. आणि महेश मामा, तुम्हाला सुद्धा 2 शब्द आज बोलायचं आहे, मला माहिती आहे. अतिशय सुंदर अशा मॅसेज काल तर इतक्या सुंदर झाल्या की एक ना एक टप टीम, म्हणजे एकदम सुंदर अशा मॅचेस आज सगळ्यांना. आणि आज सकाळपासून बघतोय मी, सर्वात पहिला हजेरी इथं लावली आणि तुझं नियोजन एकदम सुंदर आहे, अतिशय सुंदर. पण हीच पोरं एकदा बाहेर घेऊन जायची आहेत आपल्याला. कारण काय माहिती काय, बाहेर आपण ओपनला हे लोक खेळत नाहीत कुठली टीम, पण तू नेतच 40+ असू दे किंवा काय असू दे. पण बाहेर ज्या वेळेला मोठ्या मॅचेस आहेत खर्च जास्त असतो. पण आता जावेद भाई झाला, मी झालो, कॅमेरा काढ, फोटो काढ. अतिशय सुंदर असा नियोजन आहे याचा, अतिशय सुंदर, कोण नाही करू शकत. आणि परत एकदा तुला बेस्ट ऑफ लक. आपली एक अजून एक मॅचेस टुर्नामेंट होणार MDच्या तुझ्याच माध्यमातून, आणि त्यात काहीतरी एक हा येणार आहे ना, बकासूर. धन्यवाद. थँक्यू. पंच 1 मिनिट गाडी जाऊ द्या. मॅचच्या मधून गाडी नका आणू प्लीज. ओव्हर टू निलेश सर. हेलो हेलो चेक. धन्यवाद. आज के दिन का ये आज का तीसरा मुकाबला आपके सामने. एक तरफ विनर्स का ये मुकाबला है, एक तरफ GI11 ने पहले बल्लेबाजी करती हुई 45 रन बनाए और 46 रनों का टारगेट अब सेट किया गया है. जरूरत थी नहीं हटकर खेलने की, तीनों स्टंप्स खोल दिए थे और अमार सागरे के गेंदबाजी पर पहला विकेट मिलता हुआ. GRB11 विशाल सिंह, इनकी टीम बहुत ही अच्छा काम कर रही है. दोनों ही अन्ना आक्रामक बल्लेबाज है, उनको पीछे रखा है. एक अन्ना को राकेश भोईर ये ट्रम्प कार्ड साबित हुए हैं, और उसी के साथ साथ सचिन चांदोरकर नजर आते हुए हमें. किरण चौहान, ये इनकी टीम. पारी की पहली ओवर, प्रशांत जोशी विकेट कीपर में, शॉट थर्ड मैन, एक शॉट पॉइंट, शॉट कवर, शॉट मिड ऑफ, एक खिलाड़ी मिड ऑन, एक शॉट स्क्वायर लेग, शॉट फाइन लेग. डीप में जिन्होंने पिछले मैच में मैन ऑफ द मैच जीता, साहिल, ऐसा नाम क्या है? सार्थक ने पिछले मैच में 2000 रुपये कैश और मैन ऑफ द मैच का मोमेंटो जीता, जिन्होंने वो 16 रन रोके और 2 रनों से GI11 टीम ने पहली जीत अपनी दर्ज की. टूटने लगे हौसले तो ये याद रखना कि बिना मेहनत के तख्तोताज नहीं मिलते, क्योंकि ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. और यही दिखाया अनिकेत साकरले ने. अनिकेत साकरले को ऑक्शन में किसी ने ज़्यादा महत्व दिया नहीं था,
लेकिन उसी अनिकेत साकरले ने कमाल किया। अनिकेत साकरले के लिए 4,500 पॉइंट रखे थे अन्ना ने, क्योंकि उनको पता था कि ये एक ऐसा खिलाड़ी है जो तीसरे चौथे नंबर पे बल्लेबाजी करता है, 2 ओवर निकाल सकता है, फील्डिंग बहुत अच्छा करता है, और इसीलिए अनिकेत साकरले ने आज अपनी जो दावेदारी है वो पेश की है। कमाल का कट शॉट और पहला चौका। ओ कमेंटेटर कर्ल्स, मैंने तारीफ की थी उसकी, और एक खराब गेंद पर, फुल टॉस गेंद पर क्लीन बोल्ड हुए वो है अनिकेत साकरले। ऐसा बहुत ही कम बार होता है कि जब आप फुल टॉस पे आउट हो जाए। अनिकेत ने चौके के साथ शुरुआत की थी। कमेंटेटर कर्ल्स जिसे कहा जाता है, तारीफ करना कभी कभी खिलाड़ियों के लिए दुर्भाग्यवश होता है। अभिजीत गड़गे, रवि दादा ठोमरे यहाँ पर आते हुए, हमारी नाडापट्टा गैंग, हमारी पूरी वैतकवाड़ी के ग्रामस्थ, आयुष, रोहित, हमारे दिनेश भाई। सार्थक ने आज अपना काम किया है, लेकिन सार्थक का जो आखिरी ओवर रहेगा उसमें कम से कम सौरभ 10 रन बचेंगे या नहीं, ये तो आने वाला समय बताएगा। 41 रनों का अभी भी खेल शेष है और 27 गेंदों में। फुल टॉस गेंद पर अनिकेत आउट हुए, नाराज खुद से। किरण चौहान इन एट नंबर 4, ऑफ साइड के बेताज बादशाह। एक वक्त में ये खिलाड़ी था, इसका खेल मैंने बहुत नजदीकी यूट्यूब पर जो पहली वीडियो आई थी वो किरण चौहान की थी पाली में, और बहुत ही अच्छा स्क्वायर कट लगाने में सक्षम है। आज उनको एक अच्छी साझेदारी करनी होगी, अच्छी साझेदारी आज उनको करनी होगी। सिंगल रन खाते में ऍड होता हुआ सुंदर आपण स्पर्धा बघतोय, आणि सुंदर स्पर्धेचे चषक जर आपण पाहिले तर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक चषक आपण बघतोय वेदांजी कमलाकर शिंदे यांच्याकडून। त्याच पद्धतीने सर्वोत्तम प्लेयरसाठी आपण बघतोय बेस्ट बॅट्समनची जबरदस्त ट्रॉफी अशोकजी रमेश कोहकडे यांच्या माध्यमातून, बेस्ट फिल्डरची ट्रॉफी शुभम सुभाष चव्हाण यांच्याकडून, बेस्ट बॉलरची ट्रॉफी विनायक हनुमंत घाडीगावकर यांच्याकडून, मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल मिलिंदजी गणपत देशमुख यांच्याकडून, पाणी पुरवठा पाणी पुरवठा अखिल महाडकर यांच्याकडून, विशेष सहकार्य इजाज भाई यांच्याकडून, सुजल दिवा यांच्या माध्यमातून फॅन, इस्त्री आणि कूलर अंकल नर्सरी सुजल दिवा यांच्या माध्यमातून, सागर मोरे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच संपूर्ण ट्रॉफी, त्याच GRV कलेक्शन यांच्याकडून विशेष सहकार्य, त्याच पद्धतीने GI11 आणि प्रिशा 11 यांच्याकडून विशेष आर्थिक सहकार्य। जरूरत थी नहीं किरण चौहान को, ओ भाई खराब फील्डिंग, ये गरीबी में आटा गीले कर देने वाली ये बात, गरीबी में आटा गीला कर देने वाली है बात, क्योंकि अब ऐसा हुआ है कि कैच अगर लेते तो कैच भी रन भी नहीं जाते, सिंगल रन। और क्रिकेट में छोटी गलती आपको बड़ी हार दे सकती है। अगर ये मैच जीतती है GI11 तो उनके लिए रास्ता आसान रहेगा, अगर ये मैच दुर्भाग्यवश वो गंवाते हैं तो ये कैच बहुत ही मायने रखेगा। पिछले मैच में मैन ओवर हमने देखा, रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई 8 रन 24 गेंदों में 38 की जरूरत। चौबीस गेंदों में 38 रनों की जरूरत, 24 चेंडू आणि 38 धावांची गरज। बहुत ही शांत स्वभाव में ये सिद्धेश दंत प्रेजेंट्स पाली प्रीमियर लीग सीजन 11
और शांत स्वभाव में पेड़ के नीचे बैठकर मैच का आनंद लेने का ये बहुत ही अच्छा मौका। इस बार खराब गेंद के साथ ओवर कवर्स खेला है, गेंद जाती हुई डीप स्वीपर कवर सीमा के बाहर, 4 रन। चार रन के साथ बहुत ही अच्छी तरीके से ये स्कोर जो रुका हुआ था वो आगे बढ़ता हुआ 12 रनों पर। कुणाल आउट हुए हैं, अनिकेत आउट हुए हैं। अब सौरभ हजारे और किरण चौहान ये जोड़ी मैदान पर। किरण चौहान 5 पर और अन्ना 1 रन पर खेलता हुआ। जरूरत थी नहीं देवेन की अगेंस्ट द स्पिन खेलने का प्रयास। इसी देवेन ने पिछले मैच में कमाल किया था। बहुत ही खूबसूरत ट्रॉफीज हमें स्पॉन्सर्स की गई हैं। वेदांत शिंदे इनके माध्यम से, शुभम चौहान, विनायक घाड़ीगांवकर, अशोक जी कोहकड़े इनके माध्यम से। पीछा किया इस गेंद का आउटसाइड डी ऑफ स्टंप, वाइड लाइन खींची हुई है गाड़ी। कृपया ती गाडी आहे ती बाहेरच राहणार आहे, आपण लक्षात घ्या। किरण चौहान जिस काम के लिए गए थे वो काम उन्होंने आधा ही किया है, क्योंकि वो पारी को संभालने के लिए उनको रखा था कि सिंगल डबल्स निकाले, मैच को आगे ले जाएं। काय नक्की काय आहे सिद्धेश? तो कोण आहे? इचू आहे ना? मॅच चालू आहे। कृपया गाडी आयोजकांकडून सांगितलेली आहे की आपण आत आणू नये। काय रे, यायला सांगायचं का नाही सांग? बहुत ही खूबसूरत ये मैच, खूबसूरत मैदान, जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण। इसके ऊपर ये मैच पीपीएल 2026। अन्ना हजारे के साथ साथ छोटा अन्ना, दोनों ही अन्ना एक ही साथ मैदान पर। पीछे गए, जगह बनाई, वाइट का इशारा हमारे ओमकार गुरव सर, माजिद सांगले, सागर जी मोहिते, ये तीनों ही हमारे ऑफिशियल अंपायर्स। और अंपायर्स के लिए आईसीसी लॉ में जगह है, लेकिन कमेंटेटर्स के लिए नहीं है। इस बार अपने पलड़े में गेंद स्लॉट में तो जाएगी पार्किंग के प्लॉट में। शानदार छक्का और 6 के साथ अपना खाता खोला है विशाल जाधव ने। दो बजने में सिर्फ 10 मिनट शेष है। थोड़ा सा स्पीड अप कीजिए। बॉल बॉल आना जा रहे, वॉलेंटियर्स नवीन बॉल द्या, एक बॉल द्या आणि बॉल बॉय वेळ आज घालू नका। रनों की संख्या आगे बढ़ती हुई 20 गेंदों में 26 की जरूरत। 20 चेंडू 26 धावांची गरज। ट्वेंटी ऑन बोर्ड, 20 रन स्कोर बोर्ड पर। शांत क्रिकेट, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। आड़ा बल्ला इस बार हरकत करने की कोशिश बाहर की तरफ निकाला है और बहुत ही खूबसूरती के साथ इस गेंद को डॉट बॉल किया है देवेन जोशी ने। 19 गेंदे और 19 गेंदों में 26 की जरूरत। ये बॉल डॉट आती है तो 26 रन बचेंगे 3 ओवर में। नो मैंस लैंड में गेंद है, जरूर क्या कैच लेंगे। ओ हो कैच ड्रॉप, मैच ड्रॉप, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा। इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20
2 रनों पर 22 रन। अठारह चेंडू आणि 24 धावांची गरज, 18 गेंदे और 24 रनों की जरूरत। 24 रन्स नीडेड इन 18 डिलीवरीज। बाड़ा गेंदबाजी मार्ग पर सूरज शिंदे, सामने सौरभ हजारे उर्फ अन्ना हजारे। धीमी गति की गेंद कट होती हुई वाइड का इशारा अंपायर द्वारा। शॉट थर्ड मैन, एक पॉइंट, एक शॉट कवर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग। कुल मिलाकर 17 गेंदों में 30 रनों की जरूरत। 17 चेंडू 23 धावा। 17 गेंदे 22 की जरूरत। वाइड का एक और इशारा आता हुआ। कड़ी धूप, और कड़ी धूप में ये क्रिकेट खेला जा रहा है। संघर्षपूर्ण मुकाबला। एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर हो गया, एक पत्थर चोट खाकर भगवान शंकर हो गया। शानदार स्लॉक स्वीप का एक बेहतरीन सिक्सर। ज्यांच्या मागे जवळपास 450 अधिक मतदार आहेत असे आमचे सहकारी मित्र ग्रामपंचायतीचे भावी सरपंच प्रशांतजी खेरटकर इथे आलेले आहेत। प्रशांतजी खेरटकर यांचं स्वागत। 16 चेंडू आणि 16 धावांची गरज। रन बॉल इक्वेशन। रन बॉल इक्वेशन। ज्या संघाकडे अतिशय मोठी बॅटिंग लाईनअप होती तो संघ 45च्या आत थांबला आणि त्याच्यामध्ये आजच्या या हंगामामधील पहिली मेडन ओव्हर ज्यांनी टाकली, कोणी? मुबीनने टाकली। 500 रुपयाचं पारितोषिक आपण बघितले मुबीनसाठी। किरणजी चव्हाण ओनर यांच्याकडून, आपले विशालभाई शिंदे यांच्याकडून। सगळ्यांना सुंदर टी शर्ट्स आपण बघतोय 70 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून। प्रथम क्रमांक या पीपीएलचा 50,000, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय क्रमांक 20,000। बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी फॅन, बेस्ट फिल्डर साठी इस्त्री। ऑफिशियल स्पॉन्सर्स DG मोबाईल, ASV केबल्स, श्री गणेश हॉटेल, आमिर इलेक्ट्रॉनिक्स, 70 अंकल नर्सरी। चौदा चेंडू 14 धावांची गरज। रन बॉल इक्वेशन आलाय। धावसंख्या धावफलकावर अंकित झाली आहे ती म्हणजे 32। आडव्या बॅटनं पॅरेलल षटकार। प्रशांत खेरटकर। ग्रामपंचायत निकाल जे फिरवू शकतात। एका वॉर्डची मतं लोकसभा विधानसभेला ज्यांच्या पारड्यात अलगद पडतात
असे आमचे बंधू प्रशांतजी खेरटकर. तेरा चेंडू आणि 8 धावांची गरज. सोपं समीकरण GRV 11 साठी. इथे मात्र बाळाकडे क्षमता आहे, परंतु धावा या दुपारच्या सत्रामध्ये 45-46 म्हणजे नथिंग. खूप धावा होत आहेत, 60-70-80 धावा होत आहेत त्या म्हणजे आपल्या दुपारच्या सत्रामध्ये. आता मात्र एका बाजूला आपण बघतोय विनीत जोशी विरुद्ध साहिल शेवाळे असा सामना आपल्याला बघायला मिळेल. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मैदानात दाखल व्हा. गोलंदाजी मार्कवर देवेन. स्ट्रायकर एंडला विशाल. छोटा अण्णा. धावसंख्या स्थिर आपण बघतोय धाव फलकावर 38 या आकड्यावर. 11 चेंडू आणि 8 धावांची नाममात्र गरज. स्टँड अँड डिस्पॅच पार्सल केले षटकार. क्लासिक ही जोड़ी वादળી जोड़ी आहे. एक तरफ एक कुआं, दूसरी तरफ एक खाई. एक भी मार रहा है और छोटा अन्ना भी कर रहा है पिटाई. जाए तो जाए कहाँ. ओवर की अब हालांकि समाप्ति के लिए कुछ गेंदें शेष है. इसी ओवर में अब ये मैच हो सकता है. स्कोर इज लेवल. मॅच फिनिश. सुंदर विजय मिळवलाय GRV 11 ने. दुसरा विजय त्यांचा आलेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. लगेचच कमेंट्री बॉक्स मध्ये फेरबदल होईल आणि आपण मोबिनला 500 रुपये आहेत ते देणार आहोत. आपण मला मॅच सुद्धा देणार आहोत आणि लगेचच समर्जक कक्षामध्ये आपण सिद्धेजी यांना पाहणार आहोत. एजू यांचं स्वागत राहिलेलं आहे. एजू यांचा आपण एक जबरदस्त आदर्श व्यक्तिमत्व. एजू आणि आमचे मित्र प्रशांतभाई खिरटकर यांचे स्वागत आपण इथे अतिथी मंचावर करणार आहोत. मोबिनसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्यालाच मॅन ऑफ द मॅच सुद्धा जाईल. कोणाला जाईल बरं मॅच मोबिन आणि जावेदभाई पठाण यांच्याकडून 500 रुपये अखिलसाठी.